नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण आलो आहोत राजापूरमध्ये. पुराचं पाणी भरलं ते बघण्यासाठी आलो आहोत. आणि आता आपण जुन्या ब्रिजवरती आहोत आणि हा समोर दिसतो तो आपला नवीन ब्रिज, हा बघा. आणि आपण जुना मुंबई गोवा जो हायवे होता त्या ठिकाणी आलो आहोत, या पुलावरती. आणि हे बघा, या साईडला पाणी भरलं आहे. हे आपलं मारुती मंदिर आहे समोर, हे बघा. पाणी वाढत चाललं आहे, आता पाण्याची पातळी वाढते हळूहळू. तो रोड तिकडे पण हळूहळू पाण्याखाली जाईल आता. हे बघा, पाणी वाढते हळूहळू. अजून थोडा पाऊस पडला तर आणखीन पाणी वाढण्याची शक्यता आहे इथे. हे बघा, पाणी सगळीकडे हे पसरतं. व्ह्यू इकडनं चांगला येतो ह्या साईडने. आणि आता आपण मेन जो ब्रिज आहे तिथे आलो आहोत. आणि इथून त्या साईडने दाखवतो, म्हणजे बाजारपेठेत जो तिकडे जातो रोड इथून खाली. हे बघा, इथे तो रोड आहे खाली, पण तो आता दिसत नाही आहे कारण पाण्याखाली गेला आहे पूर्ण. हा बघा, इथून तो रोड जातो समोर, तो पण सर्व पाण्याखाली गेला आहे. हे बघा. आणि त्या साईडला कोंडेतड आहे, तिकडे पण पाणी त्या साईडला लागलं आहे पूर्ण. ते बघा, अजून थोडा एक तासभर जरी पाऊस पडला तरी पाण्याची पातळी वाढू शकते. हे बघा, आता आपण त्या साईडला पण नंतर जाऊ बाजारपेठेमध्ये, तिथून पण तुम्हाला मी दाखवीन किती पाणी भरलं आहे काय. तत्पूर्वी आपण आता इथे ब्रिजवरती आलो आहोत जुन्या, तिथून आढावा घेऊ थोडा, बघू. हे बघा, आणि हे बघा, इथे पट्टी लावलेली आहे, मीटर पट्टी असते ती, म्हणजे पाण्याचं पाणी आपलं किती वाढते पावसाचं ते मोजण्यासाठी आहे. तुम्हाला झूम करून दाखवतो मी. हे बघा, इथे चिकटवलेलं आहे. ॲक्च्युली तो एक पोल आहे तिथे, जुना पोल आहे, त्याला ती लावलेली आहे पट्टी, म्हणजे पाण्याची पातळी किती वाढते ती समजते त्याच्यावरती आपल्याला. हे बघा, आणि हा आपला तो जुना ब्रिज. हे बघा, लोक पण इथं थांबून गाड्या बघतायत पाणी किती वाढलं काय. आणि आपण आता त्या देवळाच्या तिथून पण खाली जाऊ, त्या रस्त्यावर एक रस्ता आहे ना तिथे आपण जाऊ. आणि तिथून पण बघू एकदा पाणी कसं दिसतं ते. या ठिकाणी जाऊ आपण. पहिल्यांदा आपण इथे ब्रिजवरती आलो आहोत. ब्रिजवरून तुम्हाला व्ह्यू दाखवला होता पाण्याचा. हे आपली इथे बाईक पार्क केली आहे आणि आता आपण बाईकने बसून तिथे जाऊ खाली आणि तिथला परिसर बघू थोडक्यात. तर चला जाऊ, मग गाडी स्टार्ट करूया आपली. मागे कोण येते का बघतो आधी. नाही आहे मागे कोण. समोर एक गाडी येते. नंतर बाजारपेठेमध्ये पण आपण जाऊ, एक फेरी मारू. तुम्हाला मी खालून दाखवतो आता. हा रोड आपला जुना मुंबई गोवा. आणि इथून आपल्याला आता राईट घ्यायचं आहे. इथे बघा, ते पोलिसांनी बोर्ड लावलेले आहेत. इथून खाली जायचं आहे आपल्याला या साईडने. हा रस्ता शिळ, सौंदळ वगैरे पाचल त्या साईडला जातो इथून. ॲक्च्युली हा शॉर्टकट आहे इथून. बघा, उतार एकदम तिगुर आहे तिकडचे. राजापूरचे सर्व उताराचे असतात तिगुर. त्या साईडला आपलं मारून आणि ते पोलीस आहेत, निगराणी करतात तिथे कोण काय पाण्यामध्ये उतरतं वगैरे काय, त्यासाठी आले आहेत. हे बघा, इथे आहे थांबलेत लोक, पण इथून बघतायत पाणी वाढले का नाही. हे बघा, पाण्याची पातळी बघा किती वाढली आहे. कारण हे जे आता पिलर आहेत ना, हे पूर्ण दिसतात आपल्याला. म्हणजे नॉर्मली तुम्ही बघाल ना तेव्हा ते पिलर आहेत ते पूर्ण दिसतात. आणि आता ते जवळजवळ अर्धे गेलेलेच आहेत पाण्याखाली. आणि हा बघा, रस्ता पूर्ण पाण्याखाली गेला इथे. म्हणजे इथनं येणे आता अशक्य आहे. तुम्हाला आलात तर तुम्हाला वरून यावं लागेल, जर शिळात कोण जाणारी माणसं वगैरे असतील तर त्यांच्यासाठी. हा इथून पुढे रोड आहे बऱ्यापैकी, तिथे पण थोडं पाणी आहे पुढे. पण आणखीन पाऊस पडला तर हा रस्ता पण पूर्ण पाण्याखाली जाईल. मग मात्र इथून तुम्हाला जाता येणार नाही. मग तुम्हाला वरून डेपोच्या इथून रोड आहे तिकडून जावं लागेल. हे बघा, हा आपला ब्रिज. गाडी लावूया आपण इथून. गाडी उतरवून दाखवतो तुम्हाला मी. जवळजवळ लेवल झाले रस्त्याच्या बरोबर, कट टू कट पाणी झालं. हे बघा, तिकडे बघा, तिकडे पूर्ण कट टू कट पाणी आहे, रस्त्याच्या बरोबर लागून जसं पाणी झालं इकडे. हे बघा, तर झूम करून दाखवलं ते तुम्हाला त्या साईडला. हे बघा, हा ब्रिज बघा, हा पण पूर्ण पाण्याखाली गेला इकडे. बघू शकता तुम्ही, पूर्ण पाण्याखाली गेला आहे तो.
हं. आणि आता आपण बाजारपेठेमध्ये पण जाऊ. बाजारपेठेमधला व्ह्यू कसा आहे तो पण मी तुम्हाला दाखवतो. तिथून तो चांगला दिसेल. पाण्या तिकडचा जो व्ह्यू असेल हे बघा. आता आपण राजापूर बाजारपेठेमध्ये आलो आहोत आणि इकडे बघा पाण्याची पातळी बघा. पूर्ण ज्या एसट्या थांबतात राजापूरमध्ये तिथे सगळीकडे पाणी आलं आहे. हे बघा पूर्ण पाण्याखाली गेलं आहे. हे आपली मेन चौक आहे बाजारपेठेची राजापूरमध्ये आणि इथे पाणी वाढलं आहे. हे बघा. आता इथे तुम्हाला येणे अशक्यच आहे कारण गाड्या वगैरे सर्व वरतीच लावतात लोक. खाली कोण आता येत नाहीत कारण पाणी वाढल्यामुळे. तो बघा तिकडचा ब्रिज आहे तो पण पाण्याखाली गेला आहे. इथे थोडंफार पाणी आहे, इथून लोक जात आहेत. पण आणखीन पाऊस वाढला तर हे पण जाणार आहे. आता पण तिकडच्या ब्रिजवरून बघू. हा बघा धोपेश्वरला जाताना जो ब्रिज लागतो आपल्याला राजापूरचा तिथून आता बघतो. हे बघा सर्व पाणी पूर्ण पाण्याखाली गेलं आहे सर्व भाग. हा बघा हा इथून आपण धोपेश्वरला जो जातो वरती तो रोड आहे आणि इकडे पण बघा पाण्याची पातळी बघा. आणखीन पाऊस पडला तर तो गडगा आहे समोरचा बांधलेला धक्का आहे तो पूर्ण पाण्याखाली जातो. हे छोटंसं देऊळ वगैरे सर्व पाण्याखाली जातं. म्हणजे ब्रिजची लेवल होते पाण्याला. हा यंदाचा पहिलाच पूर आहे राजापूरचा 2026मध्ये. हे बघा आता त्या साईडला दाखवतो तुम्हाला. ते रिक्षा वगैरे थांबल्या आहेत. हे बघा त्या साईडला पूर्ण पाणी पाणी झालं तिकडे. एकदम पण असा मोठा पूर म्हणता येणार नाही पण सुरुवात झाली आहे पूर यायला राजापूरमध्ये. हे बघा या साईडला बघा पाणी वाढलं आहे पाणी. तिथे त्या साईडला पण तिथे गडगा आहे मोठा तो पण त्या लेवलला रोड आहे. तो रोड थोडा पाण्याखाली गेला आहे म्हणजे तिकडून पण मग जाता येणार नाही. हे आपले राजापूर सिटी या साईडला. तर अशी काहीशी माहिती होती थोडं तुम्हाला सांगण्यासाठी. यंदाच्या पावसातील हा पहिलाच पूर राजापूरमधील आहे. तो दाखवण्यासाठी खास करून हा व्हिडिओ केला होता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.